तर सगळ्यात आधी इथे मी 1 कप ज्वारी घेतली आहे। यातच अर्धा कप तांदूळ घ्यायचे, कोणतेही तांदूळ घ्या। अर्धा कप उडीद डाळ आणि पाव कप चना डाळ घ्यायची। आता हे सगळं 2-3 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं। तर 2-3 पाण्याने मी हे व्यवस्थित धुवून घेतलं। आता यात अर्धा चमचा मेथीदाणे घालायचे आणि यात पाणी घालून हे रात्रभर भिजत ठेवायचं। पाणी भरपूर घालायचं। हे तुम्ही आदल्या दिवशी सकाळीच भिजत ठेवा, म्हणजे रात्रीपर्यंत हे व्यवस्थित भिजते। बघा आता हे संध्याकाळपर्यंत व्यवस्थित भिजलं आहे। डाळ सुद्धा व्यवस्थित भिजली आहे। आता ही डाळ मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायची, पण यावरचं जे हे पाणी आहे हे फेकून न देता मिक्सरमधून वाटताना हेच पाणी घालायचं। तर 2 बॅचेसमध्ये डाळ मी थोडी थोडी मिक्सरमधून वाटून घेते। डाळ वाटताना थोडंच पाणी घाला, खूप पातळ मिश्रण करायचं नाही। तर 2 बॅचेसमध्ये मी हे थोडं थोडं मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घेतलं आहे। बॅटर मिक्सरमधून काढल्यानंतर असं मोठ्या भांड्यात ठेवायचं। आता यावर झाकण ठेवायचं आणि रात्रभर हे पीठ फर्मेंट होऊ द्यायचं। आता आपण दुसऱ्या दिवशी सकाळी पाहूया। बघा हे छान फर्मेंट झालं आहे, यावर जाडी छान पडली आहे, याचा अर्थ पीठ आपलं व्यवस्थित फर्मेंट झालं आहे। आता हे चमच्याने असं हलक्या हाताने मिसळून घ्यायचं, खूप फेटायचं नाही। आणि यात 1 चमचा मीठ टाकायचं। मीठ सुद्धा असंच हलक्या हाताने मिक्स करून घ्या। हे बॅटर जर थोडं घट्ट वाटत असेल तर यात थोडं पाणी घाला। आता आपण याचे डोसे बनवून घेऊयात। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला होता। तव्याला तेल सुद्धा लावून घेतले आहे। तवा गरम झाला की यावर थोडं पाणी शिंपडायचं आणि कपड्याने किंवा टिश्यू पेपरने हे पाणी पुसून घ्यायचं। असं केल्यामुळे तव्याचं टेम्परेचर कमी होते आणि मग डोसा तव्यावर पसरवताना तो तव्याला चिटकत नाही। आता चमचाभर बॅटर घेऊन अशा प्रकारे पसरून घ्यायचं। बॅटर छान पातळ पसरून घ्या। आता 1 मिनिट डोसा वरून सुकू द्यायचा। डोसा वरून सुकल्यानंतरच यावर तेल सोडायचं। असं काठावर तेल सोडा। तेलाऐवजी तुम्ही तूप सुद्धा घालू शकता। आणि आता छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हा डोसा भाजून घ्यायचा। ह्या पिठाची तुम्ही उत्तप्पा किंवा इडल्या सुद्धा बनवू शकता। डोसा आता काढून घेऊया। हे डोसे तव्याला अजिबात चिटकत नाही आणि छान कुरकुरीत होतात। तर याचप्रमाणे सगळे डोसे बनवून घ्यायचे। ह्या डोस्याचा आवाज बघा, मस्त कुरकुरीत झाला आहे आणि खूप वेळपर्यंत हे डोसे असेच कुरकुरीत राहतात, नरम पडत नाही आणि खायला तर खूप छान लागतात। पीठ आपण फर्मेंट केल्यामुळे डोस्याला छान आंबट टेस्ट येते। यासोबत तुम्ही बटाट्याची भाजी बनवा किंवा शेंगदाणे खोबऱ्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता। तर इथे मी 1 मीडियम आकाराचा कांदा असा लांब पातळ कापून घेतला आहे। यातच अर्धी वाटी किसलेलं गाजर घालायचं। अर्धी वाटी बारीक कापून कोथिंबीर घ्यायची। त्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या अशा बारीक कापून घ्यायच्या। आणि ही रेसिपी छान कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं। चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। पीठ आता ह्या भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये शिमला मिरची किंवा पत्ताकोबी सुद्धा घालू शकता। आता 2 वाटी पाणी घालायचं आणि पीठ भिजून घ्यायचं। 1 वाटी तांदळाच्या पिठाला 2 वाटी पाणी घालायचं। आता याला छान आंबट टेस्ट येण्यासाठी यामध्ये लिंबू पिळून घालायचं। तर अर्धा लिंबाचा रस यात घालते। हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यात आपल्याला तडका घालायचा आहे। त्यासाठी ते तडका पॅनमध्ये मी तेल चांगलं गरम करून घेतलं। यात पाव चमचा मोहरी घालायची, पाव चमचा जिरं, थोडासा कढीपत्ता आणि अगदी चिमूटभर हळद घालायची। हळद घातल्यामुळे याला रंग छान येतो। हिरव्या मिरच्या न घालता यामध्ये तुम्ही इथे छान रंग येण्यासाठी लाल तिखट सुद्धा घालू शकता। आणि तडका यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। तर आता घावण बनवण्यासाठी आपलं हे मिश्रण तयार आहे। आता आपण याचे लगेच घावण बनवून घेऊयात। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की तव्याला आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचे।
आता पीठ तव्यावर सोडून घेऊया, पण पीठ आधी काठावर सोडायचं, त्यानंतर मधात सोडायचं, कारण तवा मधात जास्त गरम झाला असतो. 2 ते 3 मिनिटं लागतात घावन शिजायला. यावर तुम्ही तेल किंवा तूप सुद्धा घालू शकता आणि ह्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हे भाजून घ्यायचं. तवा मोठा असल्यामुळे मी असं हलवून घेते, त्यामुळे घावन सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजला जाते. बघा छान रंग आला आहे. हे आता आपण काढून घेऊया. मस्त कुरकुरीत घावन तयार झालं आहे. याच प्रकारे सगळे घावन बनवून घ्यायचे. हे मसाला घावन असे खायला छान लागतात, किंवा लोणच्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत खा. एखाद्या दिवशी मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी बनवा, संध्याकाळच्या जेवणासाठी बनवू शकता किंवा सकाळी नाश्त्याला बनवा. तर सगळ्यात आधी इथे मी 5 प्रकारच्या डाळ घेतल्या आहेत. यामध्ये पाव वाटी हरभऱ्याची डाळ घेतली, पाव वाटी मसूर डाळ, पाव वाटी तुरीची डाळ, पाव वाटी उडीद डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे. मुगाची डाळ अशी सालासकट घेतली. याऐवजी मुगाचा सोलासुद्धा घेऊ शकता. आता या सगळ्या डाळी एकत्रच मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आणि यात पाणी घालून 2-3 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घ्यायच्या. तर डाळ 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेतले आहेत. आता यात भरपूर पाणी घालायचं आणि यावर झाकण ठेवून 3 ते 4 तास डाळ भिजत ठेवायच्या. आता 3 तासानंतर पाहूया. डाळ अशा हाताने दाबून बघायच्या. डाळ व्यवस्थित मुरली आहे. जर तुम्हाला ह्या लवकर भिजत ठेवायचे असेल तर गरम पाण्यात डाळ भिजत ठेवा. 2 तासात डाळ चांगला भिजतात. आता डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून अगदी बारीक वाटून घ्यायच्या. 2 बॅचेसमध्ये हे थोडं थोडं मिक्सरमधून वाटून घ्या. यातच आता 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, थोडंसं अद्रक, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, तिखट किती हवं त्यानुसार मिरची घाला, थोडासा कढीपत्ता आणि अर्धी वाटी कोथिंबीर घालायची आणि थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं. मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं. या डाळीचे कण राहायला नको. मी हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घेतलं आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता एक चमचाभर मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यात इनो किंवा सोडा काहीच घालायचं नाही. हे बॅटर तुम्ही बनवून 2-3 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि मग तुम्हाला वाटेल त्यावेळी याचे पटकन डोसे बनवता येतात. बॅटर तुम्हाला थोडं घट्ट वाटत असेल तर यात थोडं पाणी घाला, पण डोस्यासाठी बॅटर खूप पातळी करायचं नाही आणि खूप घट्ट पण नको. बॅटर तयार झालं आहे, पण डोसा बनवण्याआधी आपण एक छान हेल्दी चटणी बनवून घेऊयात. त्यासाठी इथे मी कैरीच्या 4-5 फोडी घेतल्या आहे, थोडी कोथिंबीर घेतली आहे, थोडंसं अद्रक, 2 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि ओलं खोबरं घेतलं आहे. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. नेहमीच आपण डोस्यासोबत त्याच चटण्या बनवतो, पण आता कैऱ्या मिळतात, कैरीचा सीझन आहे, तर अशा प्रकारे कैरीची चटणी बनवून बघा. छान आंबट गोड खूप टेस्टी होते. आता यात अर्धा चमचा जिरं घालायचं, थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर घालायची आणि थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं. चटणी मी मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घेतली. यावर तडका घालायचा नाही. अशीच ही हिरवी चटणी खायला छान लागते. चटणी अगदी झटपट 5 मिनिटात तयार झाली. आता आपण डोसे बनवून घेऊयात. त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे. तव्याला आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. तवा गरम झाला की यावर थोडं पाणी शिंपडायचं आणि कपड्याने अशा प्रकारे पुसून घ्यायचं. यामुळे तव्याचं टेम्परेचर कमी होते आणि मग डोसा तव्यावर पसरवताना तव्याला चिपकत नाही. आता 1-2 चमचे बॅटर घेऊन अशा प्रकारे पसरवून घ्यायचं. एकाच डायरेक्शननी बॅटर पसरवून घ्या. डोसा वरच्या बाजूने सुकला की यावर तेल किंवा तूप घालून घ्यायचं आणि याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा. तुपावर बनवलेले डोसे खूप टेस्टी लागतात. बघा डोसाचा रंग थोडा बदलला आहे. डोसा छान भाजला गेला आहे. डोसा आपण एका साईडने भाजून घेतो, पण तुम्हाला वाटलं तर दोन्ही बाजूने तुम्ही डोसे भाजून घेऊ शकता. डोसा आता काढून घेऊया. बघा मस्त कुरकुरीत डोसा तयार झाला आहे. गरम गरम डोसा तयार आहे. चटणी सुद्धा तयार आहे. अगदी झटपट आपण हे डोसे बनवले. पीठ न आंबवता, इनो सोडा न घालता छान हेल्दी डोसे तयार होतात. आठवड्यातून एकदा तरी हा हेल्दी नाश्ता नक्की बनवून बघा. तर सगळ्यात आधी इथे मी 1 कप रागीचं पीठ घेतलं आहे.
पीठ आधी चाळणीने चाळून घ्यायचं। आता यामध्ये 2.5 ते 3 कप पाणी घालायचं। पीठ अगदी पातळ भिजवायचं आणि पीठ चमच्याने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं किंवा हाताने मिक्स करून घ्या। पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळायला हवं। बघा अशा प्रकारे पीठ अगदी पातळ भिजून घ्यायचं। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटं पीठ मुरू द्यायचं। खूप जास्त वेळ पीठ भिजत ठेवायचं नाही, फक्त 10 मिनिटच ठेवा। आता 10 ते 15 मिनिटांनंतर पाहूया, पीठ खाली जाऊन बसलं आहे आणि वरती फक्त पाणी आहे। तर हे पुन्हा एकदा असं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यात 1 चमचा मीठ टाकायचं। मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि इथे प्लेटमध्ये मी लसूण, अद्रक, मिरची, कढीपत्ता आणि जिरं घेतलं आहे। तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार मिरची घ्या। आता याचा जाडसर ठेचा करून घ्यायचा। बघा अशा प्रकारे थोडा जाडसरच मी ठेचा करून घेतला। हा पूर्ण ठेचा यात मिक्स करून घ्यायचा। ठेचा न घालता फक्त मीठ आणि पाणी घालून सुद्धा असे डोसे बनवू शकता। डोसे बनवण्यासाठी पीठ तयार झालं आहे, पण त्याआधी आपण यासोबत खाण्यासाठी एक चटणी बनवून घेऊयात। तर चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घ्यायचे। शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतले आहे। पाव कप डाळवा घ्यायचा। 2 हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या। थोडंसं अद्रक, 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं घालायचं, चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी घालून हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं। डोस्यासोबत खाण्यासाठी चटणी थोडी पातळच पाहिजे। तर बघा चटणी तयार झाली आहे। चटणी मिक्सरमधून मी अगदी बारीक वाटून घेतली। आता यावर तडका घालायचा आहे। त्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं। तेल गरम झालं की यात 1 चमचा उडीद डाळ घालायची, पाव चमचा मोहरी, थोडासा हिंग, थोडासा कढीपत्ता घालायचा, 1 हिरवी मिरची अशी लांब पातळ कट करून घालायची। आणि आता हे अर्धा ते 1 मिनिट परतून घ्यायचं। डाळीचा थोडा रंग बदलू द्यायचा। तडका तयार झाला आहे। आता चटणीवर घालून घेऊयात। तर बघा फक्त 5 मिनिटात चटणी तयार झाली आहे। आता आपण डोसे बनवून घेऊयात। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की तव्याला आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। पीठ तव्यावर सोडण्याआधी चमच्याने हलवून घ्यायचं, कारण वरती फक्त पाणी येते आणि पीठ खाली जाऊन बसते। त्यामुळे पीठ चमच्याने व्यवस्थित हलवून घ्या। बॅटर तव्यावर सोडताना गॅसची फ्लेम हायच ठेवायची, यामुळे डोस्यावर छान जाळी पडते। मी डोसे थोडे मऊ बनवते, पण डोसे तुम्हाला अगदी कुरकुरीत पाहिजे असेल तर बॅटर आणखी पातळ करा। 2-3 मिनिटं डोसा छान भाजून घ्यायचा। हा डोसा तुम्ही दोन्ही बाजूनी भाजून घेऊ शकता, पण मी एकाच बाजूने भाजून घेते। बघा मस्त डोसा तयार झाला आहे। एक डोसा मी बनवून घेतला आहे। याच प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे। हा गरम गरम डोसा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खूप छान लागतो। हे डोसे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये बनवून देऊ शकता। खूप हेल्दी आहे। सकाळी नाश्त्यासाठी बनवा किंवा एखाद्या दिवशी जेवणासाठी सुद्धा बनवू शकता। खूप पौष्टिक आहेत, पटकन तयार होतात। तर सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे आणि 1 वाटी तांदळाचं पीठ। जेवढा रवा घेतला आहे तेवढंच तांदळाचं पीठ घ्यायचं आणि सगळे साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचे। त्यानंतर पाव वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं। आता 1 चमचाभर मीठ घालायचं आणि सगळे पीठ व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचे। आता आपण पीठ भिजवून घेऊयात। तर त्यासाठी यात मी 4 वाटी पाणी घालते। पीठ आपल्याला अगदी पातळ भिजवून घ्यायचं आहे। याचे छान कुरकुरीत डोसे बनवायचे आहे, म्हणून पीठ अगदी पातळ भिजवायचं। यात पिठाच्या गाठी होऊ द्यायच्या नाही, पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं। बघा अशा प्रकारे अगदी पातळ भिजवायचं। डोस्याला छान आंबट टेस्ट येण्यासाठी यामध्ये पाव वाटी दही घालायचं, पण दही असं चमच्याने आधी फेटून घ्यायचं, त्यानंतर घालायचं। आता पूर्ण दही यात मिक्स करून घ्यायचं। दही छान 2 मिनिटं मिक्स करून घेतलं। आता यात बारीक कट करून कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता भरपूर घालायचा आणि यात तडका सुद्धा घालायचा। त्यासाठी इथे तडका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलं। यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची
आणि पाव चमचा जिरं. जिरा आणि मोहरी तडतडली की तडका यामध्ये मिक्स करून घ्यायचा. आता यावर झाकण ठेवायचं आणि 5 ते 10 मिनिटं हे बाजूला ठेवायचं. खूप जास्त वेळ पीठ भिजत ठेवायचं नाही. जास्त वेळ पीठ भिजत ठेवलं तर डोसे बनवताना तव्याला चिटकतात, त्यामुळे लगेच याचे डोसे बनवून घ्यायचे. तर आता 10 मिनिटांनंतर पाहूया, यातला रवा मुरला आहे. आता आपण याचे लगेच डोसे बनवून घेऊयात. त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे. तवा गरम झाला की याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आणि पीठ तव्यावर सोडताना आधी काठावर सोडायचं, त्यानंतर मधात सोडा, कारण मधात तवा जास्त गरम झाला असतो. आता 2 ते 3 मिनिटं डोसा भाजून घ्यायचा. छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत डोसा भाजायचा. डोसा वरच्या बाजूने सुकला की यावर तेल किंवा तूप घालायचं. डोसाचा रंग बदलला आहे. डोसा छान भाजला गेला आहे. आता आपण काढून घेऊया. याच प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे. बघा, मस्त कुरकुरीत डोसे तयार झाले आहे. हे डोसे तुम्ही सांबार किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता, किंवा असेही हे कुरकुरीत डोसे खायला खूप छान लागतात. डोसे अगदी झटपट तयार होतात, बनवायला पण सोपे आहेत. तर एखाद्या वेळी नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी बनवून बघा, मस्त कुरकुरीत होतात.